नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर कसे आहात सर्वजण? तर मी सकाळ सकाळ आज लवकर उठले होते. रविवार असलं तरी पण उशीपर्यंत मला काय झोपच येत नाही म्हणून लवकर उठले. ब्रश करून पाणी पिले, गरम पाणी थोडं सकाळ सकाळ पिलेले असते. नंतर झाडून काढलं, अंगण धुवून काढलं. नंतर आंघोळ केली की आपलं आधी गॅसची पूजा केली. गॅसची पूजा झाली की दूधवाले भैया आले, दूध आले की मग दूध घेतलं. आणि अशी आमचा लाडोबा तर आमच्या संगच असतो बघा, बघू शकता तुम्ही. दूध घेतलं, ते शोधून काढलं चाळणीनं जरा. आणि नंतर म्हटलं आता चला गॅसवर ठेवावं आणि चहा करावा. मग चहाटला ठेवलं आणि शिवलिंगची पूजा चालू केली. लिंगपूजा करून घेतली. लिंगपूजा करत असताना आमचा लाडू कसा करतो बघा. तिला खूप असल्या गोष्टीत इंटरेस्ट असतो, तेव्हा का कसं वाटतंय, जसं तू करशील ना आजी तसं मी पण करणार असं म्हणत असते बघा आमची पिल्लू. आणि लहान लेकरं घरात असले की आपल्याला पण किती पण टेन्शन असू द्या, पण आपण ते सगळं विसरून जातो. आणि माझी अशी पूजा झाली की आमचं लाडोबा थोडं गाणी लागलेली असते ती सकाळ सकाळ देवाची, किती जर पण चालू केलं नाचायला. नंतर मग माझा चहा झालेला होता. लिंगपूजा झाली की मी लगेच चहा घेतला आणि थोडा पेले आरामशीर. नंतर म्हटलं तर चला आता रांगोळी काढून घ्यावी. मग रांगोळी काढायला घेतली. आणि ह्यावेळेस काय ताईनं रांगोळी गाऊन आणली, एवढी छान रांगोळी बारीक आली, त्यामुळं खूप छान निघते अशी. आणि काढू तर लईच वाटते बघा रांगोळी. मग रांगोळी काढली ना. आज रविवार असल्यामुळं काय मुलं क्रिकेट खेळायला जातात. मग रोज टिफिनची घाई असते ना, आज ती क्रिकेट खेळायला जाते, त्यामुळं आपल्याला सगळं देवपूजा ती करावं लागते. रोज आमचा रोहन देवपूजा करतो, पण आज मलाच देवपूजा करायची होती. मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, म्हणून मी काय रविवारी पण आरामशीर झोपत नाही बघा. माझं सकाळी रोजचं जे रुटीन असतं चालू, ते रुटीन चालूच असतं. मग रांगोळी काढली. ही तर बरेच लोक रांगोळी काढली की म्हणतात तुम्ही कशामुळे रांगोळी काढता, काय होतं. फक्त आम्ही त्यांना एकच उत्तर देतो की आपण दिवाळीत कशामुळे काढतो, तसं आमच्यात रोजच दिवाळी असल्यासारखं आम्ही समजतो ना, आम्ही रांगोळी काढतो. रांगोळी काढली की किती छान वाटतं. नंतर माझी अशी देवपूजा झाली. देवपूजा करून घेतली. परत म्हणलं आता मुलं येतील म्हणून नाश्त्याची तयारी केली. मुलांनी आधी सांगितलं होतं की आई आज आलूचे पराठे बनव. मग म्हणलं आलू शिजवून घेतले, मस्त मसाला खिमा करून घेतला आणि असं आलू पराठे बनवून दिलं. ते लगेच आले की आंघोळ्या केली आणि खायला बसले. मग त्यांचं झालं की थोडं असे बोलत बोलत दोघं भाऊ भाऊ बसले बघा खायला. त्यांचं खाणं चालू होतं, मी लाटत होते. आणि गरमागरम ही आमच्या गुजराती दिदीनं आम्हाला दिलेली होती मेथीची टिक्की. किती छान, खायला पण खूप टेस्टी लागली बरं का. ते म्हणले आमचं पण टेस्ट करा. म्हणलं ठीक आहे, हो करू. आपल्याला पण आपलं पण जेवण त्यांना खूप आवडतं ना. आज सप्तमी असल्यामुळे मी घेतलं होतं थोडा शिरा करायला. मग म्हणलं थोडंसं स्वयंपाक झाला की शिरा करायला चालू केलं. थोडं ड्रायफ्रूट टाकलं, गरा टाकला आणि थोडंसं असं भाजून. आणि मुलांचं तर काही जेवण झालेलं होतं, पण म्हणलं चट आता प्रसादाचा शिरा खातील थोडं थोडं, असं थोडंसं दूध टाकलं त्याच्यात आणि शिरा करून घेतला. तेवढ्यात आमचे मालक पण आले आणि मग आम्ही मुलं आधी जेवून गेले. गरम गरम परोठे चालू होतं करायला, तवरच मुलांनी घेतलं. नंतर आम्ही खाल्लं. आणि आमचं ह्या लाडोबा कसं छास बनवून देते. आजोबाला म्हणते थांबा मी तुम्हाला छास बनवून देते. मग तिथं आपण जसं करेल तसं बघून पोरं पण करायला चालू होते ते. आणि मी घेतले होते आज पपया. आणि हे काही कालचा व्हिडिओ आहे बरं का थोडासा. काल मी पपया घेतले होते. मग म्हणलं तर चला असं पण गोड होती, छान होती, म्हणून मी पपया घेतली. मग आम्ही तिघी चौघींनी बसून खाल्ली. आणि आम्ही तिघी 5 जणी बहिणी बहिणी आहेत. 3 जणी तर आम्ही इकडं गुजरातला आहे आणि 2 जणी तिथं आपल्या महाराष्ट्रात आहे ती. आणि परत घेतल्या वाटाण्याच्या शेंगा. आणि वाटाण्याच्या शेंगा म्हणलं तर सीजन आहे तोवर घ्यावं. आणि वाटाण्याच्या शेंगा पण खूप हिरव्यागार छान दिसल्या म्हणून घेतल्या. मग आम्ही असं बोलत होतो आता 2 किलो वाटाणे घेतले तरी 1 किलो वाटाणे राहतात सोलत सोलत, तर सगळे खाऊन निघते ते. मग आमचं असं चालू होतं गप्पा गोष्टी. इकडं 2 पिल्लं आमची चांगली खेळत होती. आणि बघा किती मस्त. आणि दोघं एकसारखे असल्यामुळे भांडणं पण तेवढीच करते ती ना, असं खेळते ती पण. लेन दोघांना एकूण एकाशिवाय करमत पण नाही. ह्यानं काही वस्तू घेतली की ती पण घेणार, त्यानं काही घेतलं की हे पण घेणार, ती कुठं जाईल तिकडं ही पण जाणार, असं चालू असतं लेकरांचं. आणि खूप छान वाटतं पण आम्हाला त्यांचं. आणि आता आमची श्रीषा, तिला धपाटी बनवली होती, पण तिला दही एवढं आवडतं. थंडी आहे म्हणलं सर्दी होईल, नको धपाटी, पण तिला काही नाही, धपाट्यावर दही पाहिजे. आणि दह्यासाठी धपाटं खात होती ती, तिखट होतं तरी पण. आणि तिला खूप दही खाऊ वाटतं, पण तिला सर्दी होती म्हणून आम्ही जास्त देत नाही. पण नाही, तिला आवडतं, खूप आवडतं. लेकरासनी किती पण सांगितलं ना आपण नको तरी ते काय ऐकणार नाही, त्यांच्या आवडीचं असतं. आणि जिद्दीपणा खूप करायली. आता कळायला लागलं ना तिला, 2 वर्षाची झाली त्यामुळं
खूप मस्ती पण करते, तसंच आगाऊपणा करते, इकडून तिकडं तिकडून इकडं. बाय, चला.